नमस्कार. डीएनए मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या द हिंदू आणि लोकसत्ता या दोन न्यूज पेपर मधल्या इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले मुद्दे सगळे आपण डिस्कस करणार आहोत पेपर वाईज सेग्रिगेशन करून. प्रिलिम्सला कोणते मुद्दे एक्झॅक्टली महत्त्वाचे आहेत, कशा पद्धतीने प्रिलिम्सला आपल्याला फोकस ठेवणं गरजेचं आहे आणि मेन्सला कशा पद्धतीने फोकस ठेवणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. सर्वात अगोदर जीएस पेपर 2, ज्याच्यामध्ये पॉलिटी, सोशल जस्टिस, गव्हर्नन्स, आय आर यासारखा पार्ट आहेत, त्याच्याशी संबंधित आलेल्या न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा चर्चेत आहे आजच्या न्यूज पेपर मधला, तो आहे आपल्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेमधील दोन शब्द. असे दोन शब्द ज्याच्यावरती बरेच दिवस झालं चर्चा सुरू आहे, ज्यांना आपल्या प्रस्तावनेतून काढून टाकलं जावं अशी मागणी बऱ्याच लोकांकडून होत आहे. तर त्याला घेऊन न्यूज आलेले परत एकदा तीच मागणी समोर येताना आपल्याला दिसत आहे की सेक्युलरिझम आणि सोशलिझम, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे दोन शब्द जे आपल्या प्रिएम्बल मध्ये आहेत, जे आपल्या प्रस्तावनेमध्ये आहेत, ते काढून टाकले जावेत, त्याचा रिव्ह्यू घेतला जावा, अशा पद्धतीने मागणी परत एकदा सुरू झालेली आहे. मग हा मुद्दा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे पॉलिटीमध्ये. याला घेऊन आपल्याला प्रिलिम्सला पण प्रश्न विचारला जातो, यालाच घेऊन आपल्याला मेन्सला देखील प्रश्न विचारला जातो. मग त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत की एक्झॅक्टली याची हिस्ट्री काय राहिलेली आहे, हे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये होते का, नंतर कधी एक्झॅक्टली ऍड करण्यात आले आणि बदल एक्झॅक्टली काय झालेला आहे, याचा अर्थ काय होतो, ते पण आपण जाणून घेणार आहोत. कारण राज्यसेवा सारख्या आयोगाने देखील माग प्रश्न विचारलेला होता की सेक्युलरिझमचा एक्झॅक्टली मिनिंग काय होतो, धर्मनिरपेक्षतेचा अर्थ नेमका काय होतो, हा प्रिलिम्सला प्रश्न विचारलेला होता. धर्मनिरपेक्षता भारतामध्ये आहे म्हणजे नेमकं काय. युपीएससीचा तर हा फेवरेट पार्ट राहिलेलाच आहे. त्यांनी मेन्सला देखील या गोष्टीला घेऊन प्रश्न विचारलेला आहे ऑलरेडी. त्यामुळे दोन्ही मुद्दे आपण व्यवस्थित इथं समजून घेणार आहोत की सेक्युलरिझम आणि सोशलिझम, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद म्हणजे नेमकं काय आणि त्याचा एक्झॅक्टली कॉन्स्टिट्यूशन मध्ये समावेश कधी करण्यात आलेला होता. ठीक आहे, एक मुद्दा तर डायरेक्टली आपल्याला इथंच मेन्शन केलेला बघायला मिळतोय की ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनच्या आपल्या मूळ राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये हे दोन शब्द नव्हते. तिथं संविधान सभेमध्ये ही मागणी मांडण्यात आलेली होती की या पद्धतीने हे दोन शब्द देखील संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये समाविष्ट केले जावेत, परंतु त्यावेळी ती मागणी मान्य करण्यात आलेली नव्हती. मग हे दोन शब्द ऍड कधी झालेले आहेत, तर ज्यावेळी इमर्जन्सी म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली होती 1975 ते 1977, या कालावधीमध्ये 42व्या घटना दुरुस्तीने या दोन शब्दांना तिथं आपल्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. हे दोन शब्द होते का, तर नाही, आणखी एक शब्द होता सेक्युलरिझम, सोशलिस्ट, सेक्युलर सोशलिस्ट आणि इंटिग्रिटी, हे तीन शब्द तिथं त्यावेळी ऍड करण्यात आले होते. त्याला घेऊन पण मागं प्रिलिम्सला ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे की नवीन शब्द प्रस्तावनेमध्ये कोणते एक्झॅक्टली समाविष्ट करण्यात आलेले होते, तर ती गोष्ट पण लक्षात ठेवा. याचा अर्थ एक्झॅक्टली काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत की धर्मनिरपेक्षता म्हणजे एक्झॅक्टली काय असतं. भारतातच आहे का फक्त धर्मनिरपेक्षता, तर तसं नाही. पाश्चिमात्य देशांमध्ये देखील धर्मनिरपेक्षता आहे, परंतु भारतातली आणि तिकडची धर्मनिरपेक्षता वेगळी आहे. ठीक आहे, तर एक्झॅक्टली काय याचा अर्थ आहे आणि वेगळं पण याचं एक्झॅक्टली काय आहे ते आपण बघणार आहोत. आता हा जो मुद्दा आहे, हा डिफरन्सचा, की एक्झॅक्टली फरक काय आहे, पाश्चिमात्य जी संकल्पना आहे धर्मनिरपेक्षतेची त्याच्यामध्ये आणि भारतीय संकल्पना जी आहे धर्मनिरपेक्षतेची त्याच्यामध्ये, याला घेऊन हा प्रश्न राहिलेला आहे युपीएससी मेन्सला की अमेरिकन किंवा वेस्टर्न सेक्युलरिझम जी आहे, पाश्चिमात्य धर्मनिरपेक्षता आणि भारतीय धर्मनिरपेक्षतेमध्ये फरक काय आहे, हा मेन्सचा प्रश्न राहिलेला युपीएससीला. आणि प्रिलिम्सला तर प्रश्न विचारलाच जातो. तिकडे एक्झॅक्टली काय केलं जातं, म्हणजे पाश्चिमात्य देशांमध्ये एक्झॅक्टली काय केलं जातं, तर धर्मनिरपेक्षता म्हणजे तिकडं अर्थ काय होतो की स्ट्रिक्ट सेपरेशन असतं रिलिजन फ्रॉम स्टेट. म्हणजे राज्य आणि धर्म या दोघांमध्ये डायरेक्टली तिथं स्ट्रिक्ट सेपरेशन केलं जातं. म्हणजे काय, राज्य कुठल्याही पद्धतीने म्हणजे स्टेट ज्याला आपण म्हणतो, तो कोणत्याही पद्धतीने रिलिजनच्या गोष्टींमध्ये इंटरफेअर करत नाही. या टोटली दोन गोष्टी सेपरेट त्या बाबतीमध्ये तिथं ठेवल्या जातात. परंतु मग भारताच्या बाबतीमध्ये एक्झॅक्टली काय होतं, भारताच्या बाबतीमध्ये एक्झॅक्टली ही संकल्पना कशी आहे, तर भारताच्या बाबतीमध्ये राज्य आणि धर्म, रिलिजन या दोन गोष्टीमध्ये पोरस सेपरेशन तिथं ठेवलेलं आहे. म्हणजे काय, जर धर्माच्या बाबतीमध्ये काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर राज्य त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकतं. ठीक आहे, मग याचं एक्झाम्पल काय, तर ट्रिपल तलाक असेल किंवा टेम्पल एंट्री असेल. म्हणजे भारतातली बरीच अशी मंदिरं होती जिथं महिलांना प्रवेश नाकारला जात असायचा. मग ही गोष्ट काय आहे की ही धर्माशी संबंधित गोष्ट आहे,
परंतु राज्याने काही मूलभूत तत्व, मूलभूत अधिकार दिलेले आहेत नागरिकांना, त्याचं उल्लंघन होतं या गोष्टीवर, तर त्यावेळी राज्य निश्चितपणे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करेल. ट्रिपल तलाक सारखी गोष्ट, महिलांचे हक्क तिथं डावलले जात होते, तर अशा वेळी राज्य निश्चितपणे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार. तर भारताची ही संकल्पना आहे सेक्युलरिझमची. मेन फरक, मुख्य फरक हा आहे, तो व्यवस्थित नीट समजून घ्या. ठीक आहे, रिलीजन जो आहे तो प्रायव्हेट मॅटर म्हणून कन्सिडर केला जातो वेस्टर्न कन्सेप्ट मध्ये. इकडं जर बघितलं तर आपल्याकडं मग को एक्झिस्टन्स वरती भर दिला जातो, म्हणजे सह अस्तित्वावरती. वेगवेगळे धर्म आहेत, विविधतेत एकता आपण जो म्हणतो, तर त्या सह अस्तित्वावरती याच्यामध्ये भर दिला जात असतो. ठीक आहे, भारताच्या बाबतीमध्ये काय होतं की राज्य किंवा सरकार जे आहे ते सगळ्यांना समान पातळीवरती वागणूक देईल, सर्व धर्मांना समान वागणूक देईल, या पद्धतीने आपल्याकडे तरतूद आहे. परंतु तिकडं पाश्चिमात्य देशामध्ये अशी कोणतीही तरतूद नाही. तिकडं इंडिव्हिज्युअल राईट्स म्हणजे वैयक्तिक हक्कांवरती जास्त भर दिला जातो. इकडं कलेक्टिव्ह राईट्स म्हणजे सामूहिक हक्क, सांस्कृतिक किंवा धार्मिक जे काही प्रथा परंपरा राहिलेल्या आहेत त्या देखील सुरक्षित इथं त्याच्या अंतर्गत ठेवल्या जातात. अशा पद्धतीची जी सेक्युलरिझमची संकल्पना आहे ही जनरली भारतासारखा देश जिथं प्लुरॅलिस्टिक सोसायटी असं म्हणलं जातं, तर त्या ठिकाणी अशा पद्धतीची धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पना बघायला मिळते. ओके, इकडं जर बघितलं पाश्चिमात्य देशांमध्ये तर ख्रिश्चन एक रिलीजन, मेन रिलीजन असलेला बघायला मिळतो. त्यामुळे तिकडं अशी प्लुरॅलिस्टिक सोसायटी बघायला मिळत नाही. हा एक मेजर डिफरन्स आहे या दोन संकल्पनांमधला. भारतीय संकल्पना धर्मनिरपेक्षतेची आणि पाश्चिमात्य संकल्पना, प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीसाठी हे दोन मुद्दे आपल्यासाठी महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर समाजवाद. समाजवादाची व्याख्या एक्झॅक्टली काय असते? ठीक आहे, समाजवाद म्हणजे सोप्या भाषेमध्ये जाणून घ्यायचं झालं तर समाजाच्या मालकीच्या गोष्टी असणे, कलेक्टिव्ह ओनरशिप ज्याला म्हटलं जातं, सामूहिक मालकी हक्क त्याच्यावरती असणे. बेसिक ही एक डेफिनेशन आहे, व्याख्या आहे समाजवादाची. मग यामध्ये देखील फरक आहे. पाश्चिमात्य समाजवाद कसा आहे आणि भारतीय समाजवाद कसा आहे, तर तो सोप्या भाषेमध्ये थोडक्यामध्ये आपण समजून घेणार आहोत. भारतामधला जो समाजवाद आहे, तो भारतामधला समाजवाद हा लोकशाही समाजवाद आहे. डेमोक्रॅटिक सोशलिझम असं ज्याला म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये अर्थ त्याचा काय होतो की समान वितरण असेल सगळ्या संसाधनांचं, सोबतच आपल्याकडं संमिश्र अर्थव्यवस्था असलेली बघायला मिळते, ज्याच्यामध्ये सार्वजनिक आणि खाजगी ही दोन्ही क्षेत्र एकत्रितपणे तिथं काम करतात. पाश्चिमात्य जर समाजवादाची संकल्पना जर बघितली तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटची ओनरशिप वरती जास्तीत जास्त भर दिला गेला होता. फॉर एक्झाम्पल USSR, सोव्हिएत युनियन ज्याला आपण म्हणतो, मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी नियंत्रण सगळ्या संसाधनावरती तिथं ठेवण्यात आलेलं होतं. त्यामुळेच तर मग ते पुढे जाऊन चुकीच्या पद्धतीने गोष्टी घडल्या आणि 1991 मध्ये मग ते पूर्ण सोव्हिएत युनियनचं डिसइंटिग्रेशन झालेलं, विभाजन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. परंतु भारतातली संकल्पना ती वेगळी आहे. मग आपल्याकडे इंडिकेटिव्ह प्लॅनिंग मॉडेल असतं, अर्थव्यवस्थेचा थोडासा हा पार्ट आहे. ठीक आहे, आपल्याकडे भर कशावरती दिला जातो? सामाजिक न्यायावरती भर दिला जातो. जे आपल्याकडे दुर्लक्षित उपेक्षित समुदाय आहेत त्यांच्या अपलिफ्टमेंट वरती म्हणजे त्यांच्या सक्षमीकरणावरती भर दिला जातो त्यांच्या अंतर्गत. ठीक आहे, तर यासारखी संकल्पना जी असलेली ती आपल्याकडे समाजवादाची असलेली आपल्याला बघायला मिळते. हा पण फरक समजून घेणं गरजेचं आहे. समाजवादाला घेऊन देखील आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग याच्यावरती प्रश्न एक्झॅक्टली आतापर्यंत कशा पद्धतीने विचारण्यात आलेले आहेत? युपीसीचा प्रिलिम्सचा एक सॅम्पल क्वेश्चन इथं टाकलेला आहे, PYQ आहे, 2021 ला विचारलेला आहे. प्रश्न नीट समजून घ्या. 26 जानेवारी 1950 रोजी भारताची नेमकी घटनात्मक स्थिती काय होती? मग याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत की लोकशाही प्रजासत्ताक होता, सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक होता, सार्वभौम धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक होता, की सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक होता. आत्ताच आपण चर्चा केली की आपल्याकडं धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद आणि एकात्मता, इंटिग्रिटी हे तीन शब्द कधी समाविष्ट करण्यात आले हे आत्ताच सांगितलं. याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे की यातला कोणता पर्याय योग्य आहे. डेट लक्षात ठेवायची, 26 जानेवारी 1950च्या वेळची परिस्थिती विचारलेली आपल्याला आहे. मुख्य परीक्षेला कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो? डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये. तर आपल्या प्रिएम्बल मध्ये, आपल्या प्रस्तावनेमध्ये प्रजासत्ताक जो शब्द आहे त्या प्रजासत्ताक शब्दाच्या अगोदर जे काही शब्द, जे काही विशेषण जोडलेले आहेत, त्या प्रत्येक विशेषणाची चर्चा करा आणि सध्याच्या परिस्थितीत ते समर्थित आहेत का, असा 2016 ला प्रश्न विचारलेला आहे युपीसीने मेन्सला. म्हणजे काय, आपण जर बघितलं सॉव्हरीन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ इंडिया असं जे म्हणतो, असा जो उल्लेख केलेला आहे प्रस्तावनेमध्ये, तर तिथं रिपब्लिक ऑफ इंडिया, रिपब्लिकच्या अगोदर हे जे शब्द आहेत सॉव्हरीन, सोशलिस्ट, सेक्युलर आणि डेमोक्रेटिक, या चार विशेषणांची चर्चा करा. म्हणजे हे चार विशेषणांचे एक्झॅक्टली अर्थ काय होतात
मिनिंग काय आहे आणि त्याचा भारतातल्या संदर्भामध्ये सध्याचं रिलेव्हन्स, त्याचं समर्थन कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं ते या उत्तरामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. मुख्य परीक्षेला या पद्धतीने प्रश्न विचारला जात असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढच्या मुद्द्यांकडे वळायचं आहे. जल जीवन मिशन या स्कीम बद्दल न्यूज आलेले आहे. स्वतः मिनिस्टरने एक स्टेटमेंट केलेलं आहे की जल जीवन मिशन ज्याच्यामध्ये टार्गेट ठेवण्यात आलेलं होतं की 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण भागातल्या घराला 55 लिटर पाणी पुरवायचं आहे आणि ते कशाद्वारे? फंक्शनल हाऊसहोल्ड टॅप म्हणजे नळाद्वारे प्रत्येक ग्रामीण भागातल्या घराला, हर घर जल असं पण म्हटलं जातं, प्रत्येक ग्रामीण भागातल्या घराला 55 लिटर पाणी पुरवायचं आहे. 2024 पर्यंतच हे टार्गेट ठेवण्यात आलं होतं. कधी लॉन्च करण्यात आली होती स्कीम? 2019 मध्ये. कोणतं मंत्रालय याची जबाबदारी स्वीकारत होतं? मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती. मग हे टार्गेट पूर्ण होऊ शकलेलं नाही, त्यामुळं मग मिनिस्टर कडून हे तिथं विधान करण्यात आलेलं आहे की याच्यामध्ये डिले का होत आहेत? तर ग्राउंड वॉटर बऱ्याच ठिकाणी भूजलच तिथं उपलब्ध नाही, भूजल पातळीच कमी झालेली आहे, ते एक कारण आहे, ते त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, ती एक गोष्ट इम्पॉर्टंट आपल्यासाठी आहे. मग बॅक टू बेसिक आपल्याला जायचं आहे की एक्झॅक्टली या स्कीमशी संबंधित गोष्टी काय. बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं. राज्य सेवा सरकार आयोग काय करतो? जुन्या स्कीमला घेऊन पण प्रश्न विचारतो. का विचारतो? त्याचं कारण असतं हे. असं काहीतरी विधान कोणत्या तरी महत्वाच्या व्यक्तीने केलेलं असतं. म्हणजे त्या स्कीमचं टार्गेट जरी गेलेलं असलं मागं, जरी ती स्कीम खूप वर्षांपूर्वी सुरू झालेली असली, तरी अशा काही मुद्द्यांमुळे ती जर चर्चेत असेल तर त्याला घेऊन प्रश्न विचारला जातो आणि मग विद्यार्थी परत नंतर कंप्लेंट करतात की चालू घडामोडीमध्ये काय विचारतील सांगताच येत नाही. असं नसतं. ती चूक आपली असते की आपण न्यूजपेपर वाचलेला नसतो, आपण करंटच्या टचमध्ये नसतो. त्यामुळं मग आपल्याला असं वाटतं की हे काहीही विचारतात. तसं नसतं. काही ना काही रेफरन्स 100% आलेला असतो. म्हणूनच तो प्रश्न आयोगाने तसा विचारलेला असतो. ठीक आहे. 2019 ची स्कीम आहे. मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती आहे. ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा. उद्दिष्ट काय सांगण्यात आलं होतं? 2024 पर्यंत ग्रामीण भागातल्या रुरल हाऊसहोल्डला प्रत्येक घराला, प्रत्येक कुटुंबाला प्रतिदिन 55 लिटर पाणी द्यायचं आहे. कशाच्याद्वारे? नळाद्वारे. हे त्याच्यात उद्दिष्ट तिथं ठेवण्यात आलेलं होतं. ठीक आहे. ती गोष्ट इम्पॉर्टंट आहे. फंडिंग पॅटर्न पण बऱ्याच वेळा विचारला जातो. 90-10. 90 केंद्र सरकार, 10 राज्य सरकार. कोणत्या राज्यांच्या बाबतीमध्ये? हिमालयीन राज्य जे आहेत आणि ईशान्य भारतातली राज्य आहेत त्यांच्या बाबतीमध्ये. इतर राज्यांच्या बाबतीमध्ये 50-50%. 50% खर्च केंद्र सरकार करेल, 50% खर्च राज्य सरकार करेल. आणि जे युनियन टेरिटरीज आहेत, जे केंद्रशासित प्रदेश आहेत, त्यांच्यासाठी 100% फंडिंग कोण करेल? तर केंद्र सरकार करेल. ग्रामपंचायत पातळीवरती काही तिथं वॉटर कमिटीज, पाणी समिती स्थापन करण्याची देखील याच्यामध्ये तरतूद तिथं करण्यात आलेली होती. स्पेसिफिकली जे काही दुष्काळ प्रवण भाग आहेत किंवा जिथं पाण्याची कमतरता आहे अशा प्रदेशांवरती जास्तीत जास्त फोकस त्यांनी त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेला होता. सोबतच वॉटरचा रियूज म्हणजे पाण्याचा पुनर्वापर करण्यावरती देखील भर देण्यात आला होता या योजनेमध्ये. ठीक आहे. एवढे इम्पॉर्टंट मुद्दे आहेत या सगळ्या बाबतीतले, ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर व्हॅक्सिनेशनला घेऊन एक एडिटोरियल आलेला आहे, संपादकीय आलेला आहे आजच्या द हिंदूमध्ये. जागतिक पातळीवरती लॅन्सेट नावाचं जे सायन्स जर्नल आहे, त्या लॅन्सेट नावाच्या सायन्स जर्नलने एक स्टडी पब्लिश केलेला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत की अशी किती मुलं आहेत जागतिक पातळीवरती की ज्यांना एकही डोस कोणत्याही व्हॅक्सिनचा मिळालेला नाही. तर अशा पद्धतीने त्यांनी त्याचं मेजरमेंट केलेलं आहे. निश्चितपणे हे जे प्रमाण आहे अशा मुलांचं की ज्यांना एकही डोस मिळालेला नाही, ते कमी झालेलं आहे, ते घटलेलं आहे. तरी देखील भारताच्या बाबतीतली परिस्थिती आपल्यासाठी हायलाइट करण्यासारखी आहे. ठीक आहे. भारताच्या बाबतीत जर बघितला तर भारत सेकंड लार्जेस्ट असा देश आहे जिथं 0 डोस चिल्ड्रनचं प्रमाण असलेलं बघायला मिळतं. 1.44 मिलियन एवढी संख्या आहे लहान मुलांची. 1.44 मिलियन लहान मुलांना एकही डोस व्हॅक्सिनचा मिळालेला नाही. याच्यातून आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा कोणता आहे? हेल्थ सेक्टर नावाचा जो कॉम्पोनंट आहे आपल्याकडे सोशल जस्टिसच्या अंडर, त्याच्या अंतर्गत एक्झॅक्टली प्रायमरी हेल्थ केअर सिस्टीम कुठे एक्झॅक्टली कमी पडते. व्हॅक्सिन कुठे दिली जाते? याला का कनेक्ट करतोय? व्हॅक्सिन कुठे दिली गेली? तुम्हाला कुठे दिली गेली? लहानपणी आठवत नसेल तर घरच्यांना विचारा. तुम्हाला अंगणवाडी नावाचा जो आपल्याकडे एक इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे त्या ठिकाणी तुम्हाला
व्हॅक्सिन दिली गेली सगळ्यांना इन्क्लुडिंग मी, ठीक आहे, किंवा प्रायमरी हेल्थ केअर सेंटर जे गावामध्ये असतात आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र त्या ठिकाणी व्हॅक्सिन दिली गेली. मग इथं लूप होल्स आहेत, इथं आपल्याकडं ही सिस्टीम कमी पडते, ऍक्सेस कमी पडतोय म्हणजे सर्वांसाठी उपलब्ध नाहीत व्हॅक्सिन्स. जो सप्लाय आहे व्हॅक्सिनचा त्या सप्लाय मध्ये बरेच इश्यूज आहेत, चॅलेंजेस आहेत. या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत भारतातल्या या परिस्थितीसाठी. 1.44 मिलियन एवढे मुलं आहेत ज्यांना 0 डोस मिळालेला आहे व्हॅक्सिनचा, एकही कुठल्याही व्हॅक्सिनचा डोस मिळालेला नाही. ठीक आहे, व्हॅक्सिनच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर व्हॅक्सिनच्या बाबतीमध्ये भारताने 2 वर्ष लक्षात ठेवा, 1977 आणि 1978 या 2 वर्ष का लक्षात ठेवायचे? 1977 ला भारताने स्वतःला घोषित केलं की आम्ही स्मॉल पॉक्स फ्री झालेलो आहोत. ठीक आहे, स्मॉल पॉक्स आमच्या देशामध्ये आता कुठेही नाही. आणि त्यानंतर मग 1978 पासून इम्युनायझेशन प्रोग्राम एक भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लॉन्च करण्यात आला. इम्युनायझेशन म्हणजे व्हॅक्सिनेशन प्रोग्राम सोप्या भाषेमध्ये. ठीक आहे, एक एक्सटेन्सिव्ह इम्युनायझेशन प्रोग्राम EIP असं त्याला म्हणलं जातं. तो प्रोग्राम 1978 ला लॉन्च केला गेला, ज्याच्या अंतर्गत मग DTP असेल, ज्याच्यामध्ये डिप्थेरिया, टिटेनस, पर्टिसिस असेल किंवा पोलिओ असेल, यासारख्या लसी, यासारख्या व्हॅक्सिन्स या प्रोग्रामच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात इंट्रोड्यूस करण्यात आल्या भारतामध्ये. ठीक आहे, BCG पण व्हॅक्सिन त्याचाच पार्ट होता. BCG पण तुम्ही नाव ऐकलं असेल. BCG असेल, पोलिओ असेल किंवा DTP असेल, या 3 व्हॅक्सिन्स या 1978च्या EIP प्रोग्राम अंतर्गत इंट्रोड्यूस करण्यात आल्या भारतामध्ये, ज्यावेळी 77 ला स्मॉल पॉक्स फ्री इंडिया डिक्लेअर करण्यात आलं होतं. महाभारताची एक मोठी पार्श्वभूमी राहिलेली आहे या व्हॅक्सिनेशन प्रोग्रामची. आता व्हॅक्सिनेशनच्या बाबतीमध्ये या लॅन्सेट जर्नलमध्ये काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत की ही जी बिकट परिस्थिती बघायला मिळते ज्या देशांमध्ये की मोठ्या प्रमाणामध्ये असे 0 डोस चिल्ड्रन बघायला मिळत आहे, तर ती कशामुळे आहे, कोणत्या देशांमध्ये स्पेसिफिकली आहे? तर ती अशा देशांमध्ये आहे की जिथं कॉन्फ्लिक्ट आहे, जिथं काही ना काही संघर्ष सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये, अशा देशांमध्ये बघायला मिळते, किंवा रिसोर्सेस कमी असलेल्या देशांमध्ये बघायला मिळते, असं त्या लॅन्सेट जर्नल मध्ये नमूद केलेलं आहे. बट भारताच्या बाबतीमध्ये या दोन्ही परिस्थिती नाहीयेत. भारतामध्ये असं नाहीये की संघर्ष सुरू आहे, जसं की वेस्ट एशियामध्ये आयसिस सारख्या संघटना, मग इराण, इराक यासारख्या देशांमध्ये संघर्ष कित्येक वर्ष झालं सुरू आहे. तशी काही संघर्षाची परिस्थिती भारतात नाहीये. भारतात संसाधनं कमी आहेत असं पण काही गोष्ट नाही, तरी देखील ही संख्या भारतात बघायला मिळते. ती एक चिंता या लॅन्सेट जर्नल मध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तो पण एक मुद्दा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे आपण वळणार आहोत. इंटरनॅशनल रिलेशन्स आणि सिक्युरिटी या 2 मुद्द्यांशी संबंधित असलेला महत्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी S-400 सिस्टीम. आता ही ऑलमोस्ट प्रत्येक भारतीय व्यक्तीला माहित झालेली आहे S-400 सिस्टीम. कशामुळं? ऑपरेशन सिंदूरमुळं. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी ज्या काही इनकमिंग मिसाईल्स पाकिस्तानच्या बाजूने बघायला मिळाल्या होत्या, डागलेल्या होत्या पाकिस्तानच्या बाजूने, त्या बाबतीमध्ये डिफेन्स कोणत्या सिस्टीमने भारताचा केलेला होता, तर ते या S-400 सिस्टीमने केलेला होता. ही एक्झॅक्टली सिस्टीम काय आहे ते अगोदर जाणून घेऊया आणि मग IR आणि सिक्युरिटी मध्ये महत्वाचा कसा मुद्दा आहे ते जाणून घेऊया. भारताने रशिया सोबत 2018 मध्ये डील केली होती 5 स्क्वॉड्रन अशा S-400 ट्रायम्फ नावाची ही जी मिसाईल सिस्टीम आहे, याच्या 5 स्क्वॉड्रन भारतामध्ये घेण्यासाठी रशिया सोबत 2018 मध्ये करार केलेला होता. त्यातले काही मिळालेले आहेत, काही आणखी डिलिव्हरी पेंडिंग आहे. याला भारताने नाव काय दिलं? आता हे झालं नाव रशियाचं. S-400 हे झालं नाव रशियाचं. भारताने त्याला नाव काय दिलेलं? भारताने त्याला सुदर्शन चक्र नाव दिलेलं आहे. ठीक आहे, ती एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रिलिम्स साठी आपल्यासाठी हा महत्वाचा मुद्दा आहे. राज्यसेवा सरकार आयोग इथं प्रश्न विचारतो. ठीक आहे, S-400 सिस्टीम हे रशियन नेम आहे. भारताने ते घेतल्यानंतर त्याला नाव दिलेलं आहे सुदर्शन चक्र. मग S-400 मध्ये हे 400 काय आहे, तर रेंज आहे त्याची. इथून या ठिकाणाहून त्यांनी जर पुढून येणारं इनकमिंग टार्गेट जर त्यांनी ठरवलं भेदायचं आहे, तर 400 किलोमीटर पर्यंतची रेंज आहे. 400 किलोमीटर पर्यंतचं टार्गेट याच्या मार्फत भेदलं जाऊ शकतं. ते टार्गेट तिथं अचीव्ह केलं जाऊ शकतं. आणि अल्टिट्यूड किती आहे? 30 किलोमीटरची अल्टिट्यूड आहे. उंची दोन्हीमध्ये फरक आहे. 30 किलोमीटर उंच आणि 400 किलोमीटर लांब अशा पद्धतीने टार्गेट या S-400 कडून तिथं भेदलं जाऊ शकतं. या स्पेसिफिक डिटेल्स देखील लक्षात ठेवा. आता याच्याकडून कोणकोणते इनकमिंग कोणतेही डेंजर्स असतील, थ्रेट्स असतील, ते कोणकोणते इनकमिंग थ्रेट्स याच्याकडून टॅकल केले जाऊ शकतात, तर मिसाईल असू द्या, ड्रोन्स असू द्या, ठीक आहे, किंवा इतर काही फायटर जेट्स असू द्या, हे सगळे याच्याकडून भेदले जाऊ शकतात. आणखी एक महत्वाची गोष्ट, ठीक आहे, आता IR कडे वळूया. रशियाकडून आपण हे घेतलेलं आहे, तर रशियाकडून ही काय पहिली
पहिलं इक्विपमेंट नाहीये किंवा पहिले मिसाईल सिस्टीम नाही घेतलेली. याच्या अगोदर कित्येक गोष्टी आपण रशियाकडून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याकडे काही टँक आहेत, काही रणगाड्या आहेत, जे आपण रशियाकडून घेतलेल्या आहेत. Su-30 आपलं जे फायटर जेट आहे सुखोई, ते आपण त्यांच्याकडूनच घेतलेलं आहे. हे S-400 झालं, हे आपण त्यांच्याकडूनच घेतलेलं आहे. ब्राह्मोस सारखं मिसाईल असेल, ब्रह्मपुत्रा आणि मॉस्कोवा, ब्रह्मपुत्रा भारतातली नदी, मॉस्कोवा रशियामधली नदी, हे जॉईंटली डेव्हलप केलेलं आहे. असा एक मोठं एक परंपरा राहिलेलं आहे, मोठं एक आतापर्यंत लष्करी सहकार्य राहिलेलं आहे भारत आणि रशियाचे मध्ये, जे गेल्या काही वर्षांमध्ये डिक्रीज होत चाललेलं आहे. याला कारण काय? भारत इतर देशांसोबत, स्पेसिफिकली अमेरिकेसारख्या देशांसोबत लष्करी सहकार्य वाढवत आहे, म्हणून रशियासारख्या देशाकडून आपलं जे डिफेन्स इक्विपमेंट घेणे, परचेस करणं आहे, ते कमी होत चाललेलं आहे. तरी पण ते लार्जेस्ट आहे. तरी पण ते इतर देशांच्या तुलनेमध्ये लार्जेस्ट आहे. सगळ्यात जास्त आपण लष्करी साहित्य कोणतेही असतील ते कोणाकडून घेतो, तर ते आपण घेतो रशियाकडून. त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे, पर्सेंटेज कमी झालेलं आहे, परंतु ते सध्याही लार्जेस्ट असलेलं बघायला मिळतं. मग इंडिया रशिया रिलेशन्स मध्ये हा डिफेन्सचा अँगल आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, पहिला महत्वाचा मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा, मग या S-400 मुळे भारताच्या सिक्युरिटीमध्ये एक महत्वाची भूमिका बजावली जात आहे. मग ते ऑपरेशन सिंदूरच्या मार्फत तर ते आपल्याला लक्षात आलेलंच आहे की ते भारतासाठी कसं महत्वाचं आहे. सिक्युरिटीचा आणखी एक अँगल महत्वाचा काय आहे तिथं, की चायनाने देखील अशा 6 स्क्वॉड्रन त्यांच्याकडून घेतलेल्या आहेत. चायनाने देखील 6 स्क्वॉड्रन आणि त्या भारताच्या आधीच घेतलेल्या आहेत. त्यामुळं या रिजन मधलं जे जिओ पॉलिटिक्स आहे ते सगळं चेंज झालं त्यावेळीपासून, की चीनने ही सगळ्यात जगात अमेरिकेची आहे एक सिस्टीम, जी थार्ड सिस्टीम म्हणून ओळखली जाते, पण त्याच्यापेक्षा देखील ही जी सिस्टीम आहे, ही सिस्टीम सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट मानली जाते जगभरामध्ये. ज्यावेळी चायनाने सगळ्यात पहिल्यांदा 6 स्क्वॉड्रनची ऑर्डर दिली रशियाला, त्यावेळी इथल्या भागातलं, या प्रदेशातलं जिओ पॉलिटिक्स, इथलं भूराजकारणच बदलायला सुरुवात झाली. मग भारताने देखील पाऊल उचललं आणि भारताने देखील ही मिसाईल सिस्टीम स्वतःकडे घेण्याचं ठरवलं. ठीक आहे, एवढे पॉइंट्स इम्पॉर्टंट आहेत या मुद्द्यामधले, आपल्याला या न्यूज मधले. पुढच्या न्यूज कडे आपल्याला वळायचा आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे आयआरशी संबंधित एससीओ, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, किंवा ज्याला मराठीमध्ये शांघाय सहकार्य संघटना म्हणलं जातं, त्याची मीटिंग सुरू आहे. तिथे एक निवेदन जारी करण्यात आलं, परंतु त्याच्यावरती भारताने स्वाक्षरी केली नाही. का? तर त्याच्यामध्ये पहलगाम हल्ल्याचा उल्लेख नव्हता, म्हणून भारताने तिथं नाकारलं त्याच्यावरती स्वाक्षरी करणं. भारताचं काय म्हणणं आहे, की पाकिस्तानकडून राज्य पुरस्कृत दहशतवाद जो काही चालवला जातो, त्याचा स्पष्ट उल्लेख करणं अपेक्षित होतं, त्याच्यावरती टीका करणं अपेक्षित होतं. ते तिथं झालं नाही त्या निवेदनामध्ये, म्हणून आम्ही त्याच्यावरती स्वाक्षरी करणार नाही. ठीक आहे, ही न्यूज काय इम्पॉर्टंट आहे? आयर मध्ये आपल्यासाठी या ऑर्गनायझेशन इम्पॉर्टंट आहेत, ज्याचा भारत डायरेक्टली पार्ट असेल किंवा डायरेक्टली पार्ट नसेल. दोन्ही ऑर्गनायझेशन आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. एससीओ सारख्या संघटना आपल्या पाहिजेत कशासाठी? तर याच गोष्टीसाठी पाहिजेत. जिथं पाकिस्तान काही कुरवड्या करत असेल, जिथं चीन सारखा देश काही गोष्टी करत असेल, तर ते सगळे मुद्दे या प्लॅटफॉर्मवरती आपण मांडण्यासाठी, म्हणून तर असे प्लॅटफॉर्म आपल्याला पाहिजेत. ठीक आहे, मग याच्यामध्ये आणखी कोण कोण आहे? मग याच्यामध्ये रशिया आहे, एक मोठा देश आहे याच्यामध्ये, त्यामुळे भारत त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतो. त्याची पार्श्वभूमी जाणून घेऊया आपण. एससीओ ची एक्झॅक्टली काय आहे? तर 1996 मध्ये शांघाय 5 म्हणून इस्टॅब्लिश झालेली ही संघटना किंवा हा गट आहे, ज्याच्यामध्ये कझाकस्तान, चीन, किर्गिस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान हे 5 देश होते. का? USSR सोव्हिएत युनियनचं विभाजन झाल्यानंतर या सोव्हिएत युनियन मधून जे विभाजित झालेले, नवीन तयार झालेले जे देश होते, त्या देशांमध्ये आणि चीनमध्ये सीमाविवाद होऊ नये म्हणून पहिल्यांदा शांघाय 5 नावाचा हा गट तयार करण्यात आला होता. नंतर 2001 मध्ये त्याच्यात उझबेकिस्तानला घेण्यात आलं आणि त्याचं नाव बदलण्यात आलं, एससीओ करण्यात आलं. आधी नाव काय होतं? शांघाय 5. नंतर नाव काय करण्यात आलं? शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. ठीक आहे, त्याच्यानंतर 2015ला ठरवण्यात आलं की भारत आणि पाकिस्तानला याचं फुल मेंबर बनवलं जाईल, आणि 2017ला दोन्ही देशांनी ऑफिशियली एससीओ जॉईन केली. ठीक आहे, हे वर्ष आपल्यासाठी महत्वाचं आहे. दोन्ही देशांनी 2017ला भारत आणि पाकिस्तान ऑफिशियली अधिकृतरित्या ही एससीओ नावाची संघटना फुल मेंबर म्हणून, पूर्ण वेळ सदस्य म्हणून ही संघटना जॉईन केली. मग याचा भारतासाठी इम्पॉर्टंट आहे. आता एक मुद्दा सांगितला की काही चिंतेचे मुद्दे असतील तर ते मांडण्यासाठी, भारत त्याचा वापर करून घेऊ शकतो. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे व्यापार. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे
हे जे देश या संघटनेमध्ये असलेले बघायला मिळतात. या देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संसाधन आहेत, त्याचा भारताला फायदा होऊ शकतो. मध्य आशिया हा जो भाग आहे तो मध्य आशिया त्याला जोडणारा आपलं एक स्वतंत्र परराष्ट्र धोरण आहे. कनेक्ट सेंट्रल एशिया पॉलिसी, तर तो फॉरेन पॉलिसीचा एक पार्ट आहे. ही सगळे कारण आहेत ज्याच्यासाठी आपल्याला ही शांघाय सहकार्य संघटना महत्वाची आहे. ठीक आहे, आयआरशी संबंधित एवढे सगळे मुद्दे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. पुढच्या न्यूजकडे आपल्याला वळायचं आहे. जीएस पेपर 3 शी संबंधित असलेले मुद्दे आपण डिस्कस करणार आहोत, ज्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटशी संबंधित एक इम्पॉर्टंट न्यूज आलेली आहे आजच्या लोकसत्तामध्ये. TOTR प्रकल्प. आता हा एक्झॅक्टली प्रकल्प काय आहे सोप्या भाषेमध्ये समजून घ्या. त्याचं फुल फॉर्म आहे टायगर्स आउटसाइड टायगर रिझर्व. ठीक आहे, आता टायगर रिझर्व त्याचं एक्झॅक्टली स्ट्रक्चर कसं असतं, मध्ये असतो सगळ्यात कोर एरिया, त्याच्यानंतर असतो बाहेर, तो असतो बफर एरिया. ठीक आहे, टायगर रिझर्व व्याघ्र प्रकल्पाची रचना कशी असते ते सांगतो. ठीक आहे, हा असतो कोर एरिया, नंतर असतो बफर झोन किंवा बफर एरिया त्याला म्हणलं जातं. कोर एरिया म्हणजे काय, या भागामध्ये हा घनदाट जंगलाचा भाग असतो. या भागामध्ये त्या व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित संवर्धित क्षेत्राच्या या भागामध्ये संख्या वाघांची खूप जास्त असते. या भागामध्ये मनुष्य वस्ती नसते. कोणत्याही ह्युमन ऍक्टिव्हिटीज, मनुष्य कृती त्याच्यामध्ये अलाउ केल्या जात नाहीत. नंतर असतो बफर झोन आणि नंतर असते ह्युमन सेटलमेंट म्हणजे मानवी वस्ती बाहेर. ओके, इकडं मानवी वस्ती, त्याच्यानंतर बफर झोन आणि त्याच्यानंतर असतो कोर झोन. बऱ्याच वेळा काय होतं की वाघ या भागातून बाहेर पडून मानवी वस्तीकडे जातात. म्हणजे काय झालं, हा टायगर आउट ऑफ टायगर रिझर्व झाला. टायगर रिझर्वच्या बाहेर आलेला टायगर्स. तर त्यांना ट्रॅक करण्यासाठी हा प्रकल्प तिथं सुरू करण्यात आलेला आहे. टायगर्स आउटसाइड टायगर रिझर्व. अशा बऱ्याच टायगर रिझर्व्ह मधून वाघ बाहेर पडतात. मग ते कोणतीही कारण असतील, तिथं त्यांना जे अन्न पाहिजे असेल ते कमी पडत असेल किंवा इतर काही कारणं असतील, तर त्या कारणांमुळे ते बाहेर पडत असतात. परंतु मग त्यांना ट्रॅक करणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी हा प्रकल्प तिथं सुरू करण्यात आलेला आहे. सोबतच मग त्यांच्यामध्ये जेनेटिक डायव्हर्सिटी मेंटेन करण्यासाठी देखील त्यांना ट्रॅक करणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी देखील हा प्रकल्प जो आहे तो मदत करणार आहे. ठीक आहे, प्रिलिम्ससाठी महत्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी की TOTR प्रकल्प नेमका काय आहे, कशी संबंधित आहे, असा प्रश्न विचारला जाईल. तर तो आहे, ज्यावेळी वाघ अशा त्यांच्या कोर झोन मधून बाहेर पडून, त्यांच्या टायगर रिझर्व मधून बाहेर पडून ह्युमन सेटलमेंट कडे जातात, मानवी वस्तीकडे जातात, तर त्यांना ट्रॅक करण्यासाठी हा प्रोजेक्ट सुरू करण्यात आलेला आहे. कोणाकडून, केंद्रीय पर्यावरण मंत्रालय. सोबतच आपल्याकडे NTCA नावाची एक बॉडी आहे, नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन ऑथॉरिटी, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, आणि भारतीय वन्यजीव संस्था यांनी सगळ्यांनी मिळून असं एक उपक्रम तिथं सुरू करण्याचा डिसाईड केलेला आहे. ठीक आहे, पुढचा महत्वाचा मुद्दा आपल्याला एक डिस्कस करायचा आहे, तो आहे प्रिलिम्स साठी महत्वाचा आणि जीएस पेपर 3 एन्व्हायरमेंटशी संबंधित असलेला महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, नेट झिरो आपलं जे टार्गेट आहे, नेट झिरो एनर्जी म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं, नेट झिरो इमिशनचं टार्गेट काय आहे आपलं, 2070चं टार्गेट आहे नेट झिरो इमिशनचं. काय करायचं आहे, त्याच्या अंतर्गत काय ठरवलेलं आहे भारताने एक्झॅक्टली की 2070 पर्यंत झिरो कार्बन इमिशन करायचं आहे. 2070 पर्यंत झिरो कार्बन इमिशन करायचं आहे. त्याच्यासाठीचं टार्गेट भारताने ठरवलेलं आहे. नेट झिरो कार्बन इमिशनचं टार्गेट त्याला म्हटलं जातं. मग याच्या अंतर्गत काही प्रकल्प भारताने सुरू केलेले आहेत. तर तसाच झाशी या ठिकाणी इथं तो महत्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी, प्रिलिमसाठी गरजेचा असलेला. झाशी या ठिकाणी देशातला पहिली भू औष्णिक ऊर्जेवर आधारित इमारत उभारण्यात आलेली आहे. देशातली पहिली भू औष्णिक ऊर्जेवरती आधारित इमारत तिथं नेट झिरो एनर्जी बिल्डिंग उभारण्यात आलेले. कोणतं लोकेशन आहे, झाशी लोकेशन आहे. लष्कराचं जे दक्षिण मुख्यालय आहे त्याच्या अंतर्गत देशातला हा पहिला प्रयोग झाशी या ठिकाणी झालेला आहे. ठीक आहे, तर ती गोष्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तो मुद्दा इम्पॉर्टंट आहे, तो लक्षात ठेवा. ठीक आहे, एवढीच एक गोष्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे आपल्याला वळायचं आहे. प्रिलिमसाठीचा एक महत्वाचा मुद्दा आहे. कालचा जो दिवस होता 26 जून, तो आंतरराष्ट्रीय पातळीवरती इंटरनॅशनल डे अगेन्स्ट ड्रग अब्यूज अँड इलिसिट ट्रॅफिकिंग म्हणून ओळखला जातो किंवा वर्ल्ड ड्रग डे म्हणून तो ओळखला जातो. युनायटेड नेशनच्या आमसभेने 1987 पासून हा दिवस तिथं सेलिब्रेट करायला सुरुवात केलेली होती, ऑब्झर्व करायला सुरुवात केली होती. कशासाठी, ड्रग फ्री वर्ल्ड, ड्रग मुक्त जग बनवण्यासाठी ते सुरुवात केलेलं होतं. 2025 ची थीम काय राहिलेली आहे, ब्रेक द सायकल, स्टॉप ऑर्गनाइज्ड क्राईम, अशा पद्धतीने त्याची थीम राहिलेली आहे. ठीक आहे, या बाबतीतली आणखी एक महत्वाची गोष्ट, काही संकल्पना लक्षात ठेवा.
गोल्डन क्रिसेंट नावाचा एक रिजन आहे. गोल्डन क्रिसेंट म्हणजे कोण? मग इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या भागामध्ये ड्रग ट्रॅफिकिंग मोठ्या प्रमाणात चालतं. दुसरा एक भाग आहे तो आहे गोल्डन ट्रायंगलचा, ज्याच्यामध्ये मग म्यानमार, लाओस, थायलंड, व्हिएतनाम यासारखे देश आहेत. प्रिलिम्सला प्रश्न विचारतात गोल्डन क्रिसेंट का आहे, गोल्डन ट्रायंगल का आहे, आणि मेन्सला इंटरनल सिक्युरिटी मध्ये तो इम्पॉर्टंट आपल्यासाठी पार्ट आहे. ठीक आहे. आणखी एक संकल्पना लक्षात ठेवा, ट्रिपल फ्रंटियर एरिया ज्याला म्हणून ओळखलं जातं तो आहे अर्जेंटिना, ब्राझील आणि पॅराग्वे. ठीक आहे. एवढ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. एवढेच महत्वाचे मुद्दे फक्त त्याच्याशी संबंधित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा आजचा आपल्याला डिस्कस करायचा आहे तो आहे धरती आबा जनभागीदारी अभियान. केंद्र सरकारच्या बाजूने एक ट्रायबल एम्पॉवरमेंट कॅम्पेन सुरू करण्यात आलेला आहे. आदिवासी समुदायाचं सक्षमीकरण करण्यासाठी 1 लाख आदिवासी गावांमध्ये हा उपक्रम तिथं सुरू केला जाणार आहे. धरती आबा जनभागीदारी अभियान. धरती आबा म्हणजे कोण? बिरसा मुंडा यांना धरती आबा म्हणलं जातं. हिस्ट्रीमध्ये इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी आहे आपल्यासाठी. ठीक आहे. यांना घेऊन प्रश्न युपीएससी पण विचारते, एमपीएससी पण विचारते. 15 नोव्हेंबरला त्यांची जयंती असते, तर तोच दिवस जनजातीय गौरव दिवस म्हणून तो तिथं सेलिब्रेट केला जातो. 2021 मध्ये तर मग 150वी जयंती होती. ठीक आहे. ती एक महत्वाची गोष्ट आपल्यासाठी असलेली बघायला मिळते. त्याच्यानंतर जनजातीय गौरव वर्ष सेलिब्रेट करण्यात आलं 15 नोव्हेंबर 2024 ते 15 नोव्हेंबर 2025. या दरम्यान मग बरेच महत्वाचे प्रोग्राम त्याच्या अंतर्गत लॉन्च करण्यात आले. त्यापैकीच हा एक प्रोग्राम आहे धरती आबा जनभागीदारी अभियान. ठीक आहे. यावर्षी पूर्ण हा जनजातीय गौरव वर्ष तिथं सेलिब्रेट केला जाणार आहे. त्याचे 5 पिलर्स आहेत या स्कीमचे. एक्झॅक्टली काय केलं जाणार आहे? कम्युनिटी म्हणजे समुदायाचा सहभाग याच्यामध्ये वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. युनिव्हर्सल कव्हरेज सगळ्या सुविधांचा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कल्चरल इन्क्लुजन म्हणजे सांस्कृतिक समावेशन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याच्यासोबतच तिथं मिनिस्ट्री आणि इतर जे काही ग्रुप्स असतील यांच्या अंतर्गत समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कशासाठी? ट्रायबल एम्पॉवरमेंटसाठी. आणि लास्ट माइल डिलिव्हरी म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत, या आदिवासी गावांमधल्या शेवटच्या घटकांपर्यंत सुविधा पोहोचवण्यासाठी देखील ही योजना तिथं काम करणार आहे. धरती आबा जनभागीदारी अभियान. एवढेच इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत आजच्या दोन्ही न्यूज पेपर मधले. आजच्या सेशन मध्ये आपण इथेच थांबतोय. भेटूयात नंतरच्या सेशन मध्ये त्या दिवसाच्या इम्पॉर्टंट न्यूज सोबत. धन्यवाद.